जय महाराष्ट्र, जय शिवराज, जय भीम। मैं मिलिंद उर्फ पिंटू देशमुख, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, नागपूर जिल्हा उपसंपर्क प्रमुख। आपको इस वक्त की राजनीति से क्यों बाहर किया गया? काटोल के आप, कलमेश्वर के आप एक कद्दावर नेता हैं। उद्धव बालासाहेब ठाकरे के नेतृत्व में जो शिवसेना चल रही है, क्यों ऐसा हुआ आपके साथ में? देखो, मैं आपको पहले बता दूं कि गए 30-35 साल से मैं सामाजिक क्षेत्र, राजकीय क्षेत्र, सांस्कृतिक, धार्मिक, जो भी कोई क्षेत्र होगा, जहां पे मेरी जरूरत रहेगी मैं वहां छाती ठोक के खड़ा होता हूँ। फिर मैं ये नहीं देखता हूँ कि इसमें मेरा फेवर कितना हो रहा है, मेरा विरोध कितना हो रहा है। मैं हर बार सच्चाई के लिए लड़ने वाला इंसान हूँ। मैं छत्रपति शिवाजी महाराज का कार्य करता हूँ, डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के विचार को मानने वाला हूँ, मैं संविधान को मानने वाला हूँ। मेरी जो भूमिका रहती है, हर बार जो मेरी भूमिका रहती है, ये भूमिका से मेरे जो विरोधक हैं, जो मेरे विरोधकों की मैंने जो फोल की हुई है, इन्होंने जो भ्रष्टाचार किए हुए, ये भ्रष्टाचार को मैंने हर बार बाहर निकाल के जनता के सामने लाया है। इसीलिए इनको पता था कि आने वाले चुनाव में पिंटू देशमुख ने जो माहिती के अधिकार में माहिती इकट्ठा करी हुई है, उसमें इनको तकलीफ होने वाली थी। और जैसे मैंने इनके कुछ सब घोटाले बाहर निकाले, तो मेरा बाहर निकालने का कुछ भी नहीं है। ना तो कोई मेरा अवैध धंधे है, ना तो मेरी कोई गुनहगारी पार्श्वभूमि है। तो इन्होंने पुलिस को सामने करके, इनके जो वरिष्ठ नेता है उनसे पुलिस पे प्रेशर देके कि कुछ भी करो, पिंटू देशमुख को 2 महीने कम से कम 2 महीने के लिए जिले से बाहर करो। और उसी के चलते हुए इस सभी जितने भी अधिकारी हैं ऊपर से लेकर नीचे तक, उन्होंने इस प्रेशर में आके मेरे ऊपर एक कार्रवाई करी हुई है। पिंटू को एक ऐसा देखा जाता है कि बहुत से अखबारों में भी आ चुका है कि एक तेंदुपत्ते का जो मैटर हुआ था काटोल ग्रामीण में, और वहां पे ऐसा कहा गया था कि पिंटू भाऊ की अध्यक्षता में लॉक तोड़कर पिंटू भाऊ ने अपना लॉक लगा दिया। क्या मैटर था वो? देखो, ये 7वें महीने की बात है। हमारे काटोल विधानसभा में भोरगढ़ करके एक आदिवासी बहुल गांव है। वहां पे आदिवासी समाज के जो लोग हैं और सभी समाज के लोग हैं, वो सवेरे 3 बजे उठ के तेंदुपत्ता तोड़ने के लिए जंगल में जाते हैं। उनके साथ उनके छोटे छोटे बच्चे रहते हैं, बुजुर्ग रहते हैं। वो लोग जब अपन सो के रहते हैं तब वो लोग बेचारे जंगल में जाके तेंदुपत्ता तोड़ के लाते हैं। और मेरी माहिती के हिसाब से 60 पत्तों का एक बंडल बांध के अगर कुछ उनको देते हैं ठेकेदार को, तो 2-3 रुपए कुछ तो भी मिलते हैं एक बंडल के। तो हुआ ये कि 3 महीने तक वो ठेकेदार ने उनको पैसे दिए नहीं मजदूरों को। मजदूर काटोल आए, फॉरेस्ट ऑफिस में गए, फॉरेस्ट अधिकारी को उन्होंने रिक्वेस्ट की कि साहब हमारे पैसे निकलवा दो। फॉरेस्ट अधिकारी ने भी ठेकेदार से संपर्क किया, लेकिन वो फॉरेस्ट अधिकारी के भी वो मगरूर ठेकेदार फोन में उठा रहा था। उसका भी बोलना था कि मेरा मामा पत्रकार है, आमदार का राइट हैंड है, मेरा कोई कुछ नहीं बिगाड़ सकता। तो बेचारे गरीब लोग कहाँ से उसके साथ लड़ाई में फाइट करेंगे। तो ये ऑफिस में जाने के बाद ये लोग परेशान हो गए। लास्ट में लोग मेरे पास आए, मेरे घर को आए। ऐसा नहीं कि मैं उनके पास गया, मेरे घर को आए 15-20 लोग। उन्होंने सब स्टोरी बताई मेरे को, बहुत ऐसा ऐसा है। तो बोले आपकी मदद होना। तो मैंने बोला भाई आज तो मैं आ नहीं सकता, मैं कल आता हूँ सवेरे। दूसरे दिन सवेरे मैं, मेरे साथ में एक यशोनदी के पत्रकार थे, प्रेमदास जैन होता, एक कोमल कुमेरिया, एक संदीप मावलकर, और एक हमारा प्रतिष्ठान का कार्यकर्ता है मावड़ा कपिल गायकवाड़। से 5 लोग आ गए। जाने के बाद सब लोग जमा हो गए गाँव के। सवेरे 9-9:30 बजे का टाइम था। तो मैंने उनको ऐसा पूछा कि तेंदुपत्ते का माल कहाँ रखा हुआ है? तो उन्होंने बताया कि भाऊ माल गोडाउन में रखा हुआ है। हम सब लोग गोडाउन में गए। गोडाउन में जाने के बाद वहाँ एक छोटा ताला लगा, 10-20 रुपए का ताला। मैंने पूछा ताला किसका है? बोले वो एक आदमी उसने लगाया। तो उसको हमने बुलाया, उसने ताला खोला। तो हमारे साथ में जो रिपोर्टर थे 2-3 लोग, वो अंदर गए, उन्होंने शूटिंग वगैरह की है, इसमें कितना माल है, क्या है, सब पूछा उनको। मैं बाहर ही खड़ा था, मैं अंदर भी नहीं गया। तो फिर मैंने बोला एक काम करो, छोटा ताला है, ठेकेदार से आकर माल लेके जाएगा, आपको पता भी नहीं चलेगा, तो एक नया ताला लगाओ। तो हमारा एक लड़का है वहां, किरण करके समुद्र, उसने घर गया, उसने ताला लाया। वहां की जो लेडीज थी कामगार, तो ताला उनको देने को लगाया मैंने। वही लेडीज ने ताला लिया, वही लेडीज ने ताला लगाया। फिर उनसे 3 चाबी तो मैंने मेरे पास दी। वो बोली चाबी आपके पास रखो। मैंने बोला नहीं, मैं तो काटोल में रहता हूँ।
तुम लोग गाँव में तुम्हारे पास चाबी रखो। तो बोला 3 लोगों को अपन चाबी अगर देंगे तो 3 में से कोई ना कोई खबरी मुखबिर हो जाएगा, माल चले जाएगा। तो मैंने बोला काम करो, एक ही आदमी का चाबी रखो और उसको बोला कि बेटा इसकी सब गारंटी तेरी, अब यहाँ से माल अगर गया इसकी जिम्मेदारी तेरी। तो ऐसा करके 7वें महीने की बात है, वो निकल गई। दूसरे दिन पेपर में सब अच्छी न्यूज लगी बड़ी, तेंदुपत्ता कामगार के लिए शिवसेना रास्ते पे वगैरह करके। उसके बाद में दूसरे दिन हमने पुलिस स्टेशन में अर्जी लगाया कि इनके जो मजदूरों की मजदूरी है उसके लिए ठेकेदार से बात करो। बोले आज करेंगे कल करेंगे, उसमें टाइम पास हुआ। तो फिर हमने 8वें महीने में उपोषण के लिए अर्जी लगाए और 18 अगस्त से हम लोग उपोषण के लिए बैठे। 18 अगस्त में उपोषण में हम लोग बैठे तो 18 अगस्त के दिन 5:30 साढ़े 5 बजे के करीब वो ठेकेदार आया नागपुर से। उसने टेंट पे ही लाके मजदूरों की मजदूरी दी। हमारा उसका विवाद खत्म, हमारे उसकी ज्यादा दुश्मनी तो थी नहीं कि वो हमारा दुश्मन है हम उसके दुश्मन है, हमारा विषय खत्म हो गया। उसी दिन हमने फॉरेस्ट वालों को बुलाया। फॉरेस्ट वालों ने बोले कि बहुत 1 महीने इनका जो बोनस लटका हुआ 1.5 साल से 2 साल से, उन्होंने राइटिंग में अपने लेटर दिए, उनके दोनों प्रॉब्लम सॉल्व हो गए। तो उनको उनकी मजदूरी मिल गई, जो 2 साल से बोनस था बोनस का भी उनको ये हो गया, विषय खत्म हो गया। तब ये बात आमदार के कान में की कि हम लोग उपोषण में बैठे हैं। तो उसने वो ठेकेदार को बुलाया 22 तारीख को, हम लोग उपोषण बैठे 18 तारीख से, घटना 7वें महीने की। और वहां रिपोर्ट डालने को लगा कि पिंटू देशमुख ने मेरे गोडाउन का ताला तोड़ के खुद का ताला लगाया और उसमें मेरे ऊपर ट्रेस पासिंग का गुना दाखिल किया। कुछ भी इन्वेस्टिगेशन पुलिस डिपार्टमेंट ने की नहीं, उसमें सिर्फ प्रेशर में सब काम किया। और वहां पे जो रिपोर्ट में जो लिखा हुआ है उप सरपंच का नाम लिखा हुआ है कि उप सरपंच ने मुझे बोला, वो ठेकेदार बता रहा है रिपोर्ट में कि हमने पिंटू देशमुख को रोकने की बहुत कोशिश की, भैया ताला मत लगाओ। उन्होंने सुना नहीं, उन्होंने ताला लगा दिया। दूसरा एक जो मुकदम लड़का है तेंदुपत्ते वालों का 38 में से एक लड़का जो मुकदम रहता है, उसका नाम डाला कि उसने मुझे फोन करके बताया कि भैया पिंटू देशमुख ने अपने गोडाउन को ताला लगाया। जबकि 2 लोगों का बोलना है कि भैया हमने इसको ना फोन किया ना इसको हमने कुछ बताया। ये सब उसने झूठी मनगढ़ंत कहानी बनाई। उसको आमदार का सपोर्ट है। जितने भी काटोल विधानसभा में अवैध धंधे चालू है, जितने भी अवैध धंधे वाले पूरे आज के टाइम में वो विधायक के पास है। अभी कल का आपने लेटेस्ट प्रोग्राम सुने होंगे, एक युवा बीजेपी युवा मोर्चा का जो अध्यक्ष है उसके पास से 34-35 किलो गांजा बरामद किया। लेकिन मुझे कल से लोगों के फोन आ रहे हैं कि वह गांजा इतना नहीं, गांजा का जो संख्या है गांजे के किलो की वो बहुत ज्यादा है। ये प्रेशर में सिर्फ ये कम दिखा रहे हैं, प्रेशर में कम दिखा रहे हैं, एक्चुअली जो क्वांटिटी है बहुत ज्यादा है। और कुछ कैश भी है, जो कोई वहां पे चुनाव लड़ रहे हैं उसके, वो मेरे ऐसा सुनने में आज मेरे को फोन आया था एक पत्रकार का कि जो स्थानिक लेवल पे कभी चुनाव लड़ रहा है वो कैश, ब्लैक वाली कैश उसकी है, वो भी बरामद किया। सब मुझे एग्जैक्ट मुझे पता नहीं, जो मेरे को फोन आया बता रहा हूँ। तो इनके जो मेरे बारे में मेरे काम करने का जो स्टाइल है, तो मेरे नाम से इनके पेट में गोले जमा हो रहे हैं। इसलिए इन्होंने अपने अधिकार का दुरुपयोग करके मेरे ऊपर सुड़ भावना से कार्रवाई कर दी है। कहीं ना कहीं मिलिंद देशमुख जी, आपको ऐसा लगता है कि भारतीय जनता पार्टी जहां एक तरफ कांग्रेस को खत्म करने के फिराक में है, वहीं कहीं ना कहीं उद्धव बालासाहेब ठाकरे भी उसी निशाने पर है उनके? क्योंकि हाल ही में आपने कई ऐसे घोटाले बाहर निकाले हैं जिनमें काटोल ग्रामीण क्षेत्र के गांव की सड़क का डामरीकरण का बहुत बड़ा आपने करोड़ों का मुद्दा बाहर निकाला था, जो बावनकुले जी के अगेंस्ट में था। और वहीं आपने एक हाईवे के तरफ में 80 साल के करीब पुराना पीपल का झाड़ जो बीचों बीच रोड में होने के वजह से ये एक्सक्यूज दिया गया कि इसे काटा जाना जरूरी है। तो आपको नहीं लगता कि कहीं ना कहीं वो राजनीतिक षड्यंत्र का आप शिकार हो रहे हैं? 100% ऐसा है। इनका बोलना यह है आज के टाइम में कि हम जो भी करेंगे, एक तो आंख खुले करके देखो, कान बंद कर लो, मुंह बंद कर लो, हम जो करेंगे, हम जो भी नंगा नाच करेंगे तुम्हारे को देखना पड़ेगा। हम हुकुमशाही की तरफ जा रहे हैं। ऐसा लग रहा है कि मुझे अपन जो हमारा देश है, संविधान के से चलने वाला देश है, हुकुमशाही की तरफ जा रहा है। जब तक हमारे लोग, जब तक हमारे युवा, जब तक संगठित नहीं होंगे, खड़े नहीं होंगे, विरोध करना सीखेंगे नहीं, तब तक ऐसा ही चलता रहेगा। हो सकता है आज मेरा तड़ीपार किया, आज मुझे इन्होंने जिलाबंदी की, तड़ीपार किया मेरे को, कल और किसी को करेंगे। जो इनका विरोध है वो तो तड़ीपार करेंगे। इनका बोलना है कि हम जैसा करेंगे ऐसा। एक मराठी मध्ये एक कहावत आहे, तुम्हाला ऐका जरा वाईट वाटेल थोडंसं,
की म्हैस जणते, हल्याची फाटते. त्रास म्हशीला होते, हल्याची फाटते. तशी आमच्या गावातल्या विधायकची झाली आहे. तसं ह्या निवडणुकीत त्याला माहित आहे, त्याला माहित होतं की पिंटू देशमुख जर गावात राहिला तर आपले नक्की फाडणार आहे, आपले घोटाळे कुठं बाहेर काढणार आहे. आणि तुम्ही काढणार त्याच्यावर अजून माझ्या 2-4 केसेस जरी लागल्या तर मला काही फरक पडणार नाही. शेवटी कुठेही माझं नाव काढलं तर माझं नाव एका खानदानी देशमुखामध्येच येईल. पण यांचं नाव कुठेही काढलं, या विधायकाचं किंवा विधायकाचं कुठल्याही पदाचं नाव काढलं, त्यांचा खानदानी चोर म्हणून त्यांना लोक संबोधतात. तुम्ही मंत्रालयात जावे, कुठेही जा, ह्या विधायक जो आहे स्थानिक आमदार, याला लोक आमदारापेक्षा दलाल म्हणून जास्त ओळखतात. याची ख्याती आहे दलालीमध्ये. यांनी सुरुवातीला तेच केलं आहे, स्वतःही दलाली करते, त्यासोबत त्याचे चेले चपाटे आहेत त्यांना पण त्यांनी दलाल बनवून ठेवलाय. सोबत त्या 4 जण राहते, बॅग पकडासाठी कार्य करते. तिथं गेल्यावर मुंबईत त्याला कपडे धुवायला लावते. तिथून जाऊन सांगताय भाऊसोबत गेलो होतो, भाऊची पूर्ण कामं करते मुंबईत. यांचा भाऊ म्हणजे आका यांचा, त्याचं नाव ठेवलं मी चिंदी चोर आका. त्याला फक्त कमिशन मध्ये मजा येते, कमिशन खाण्यात मजा येते. आज नगरपालिकेमध्ये जेवढे ठेके आहेत जवळपास 90% ठेके यांच्या घरामध्ये आहेत. यांचा भाऊ ठेकेदार, यांचा बाप ठेकेदार, यांची बहीण ठेकेदार, यांचा पोरगा ठेकेदार, नवीन पोरगा ठेकेदार, जुना पोरगा ठेकेदार, जेवढे पोरगे सगळे ठेकेदार आहेत यांचे. पिंटू भाऊ, एक अशी केस सुद्धा आमच्या लक्षामध्ये आहे. त्या केसचं काय सांगाल की जे महाराष्ट्राचे स्वराज्याचे स्थापनक आहेत शिवाजी महाराज, पूर्ण राजनीतिक पार्ट्या ज्या आहेत त्यांचं नाव घेऊन राजनीती करतात, परंतु त्यांचा एक स्मारक उभारलं, त्यावरच आपल्यावर केस लागली. काय प्रकार होता तो? कसं आहे, महाराष्ट्राचा आराध्यदेव राजे शिवछत्रपती यांना मी त्रिवार महाराजा मुद्रा करतो, त्यांचा मावळा आहे. नेहमी मला माहित होतं की आमचं जे गाव आहे काटोल नगरीची आहे, हे ऐतिहासिक गाव आहे. आमच्या गावाचं नाव आहे कंतोलापूर. ह्या गावामध्ये कंतोल नावाचे राजे होते, त्यांचं ते नगर आहे. त्याच्यामध्ये अजूनही तुम्हाला पुरातन अवशेष पाहायला मिळतील जर तुम्ही डीपमध्ये गेले तर. आणि चोट्टे जे आहेत हे चिंदी चोर आहेत, यांना कशासोबत काही देणं घेणं नाही, यांना फक्त माझे कमिशन. तर माझ्या मनामध्ये एक गोष्ट नेहमी चालत होती की आपलं गाव एवढं मोठं गाव, प्राचीन गाव, ऐतिहासिक गाव आहे, आपल्या गावात कुठे महाराजांचं नाव नाही. म्हणून 2016 मध्ये आम्ही एक नगरपालिकेचं कॉम्प्लेक्स बनलेलं होतं. त्या कॉम्प्लेक्सला आमच्या प्रतिष्ठानच्या गांधाराच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून ठराव दिला, एक निवेदन दिलं आणि तो ठराव त्याच्याकडून पास करून घेतला की त्या कॉम्प्लेक्सचं नाव होतं राजे शिवछत्रपती नगर परिषद व्यापार संकुल. 1-1.5 महिना लोटूनही त्यांनी त्याच्यावर बोर्ड काही लावला. मधून तिथे स्थानिक जे सीओ होते जुम्मा पॅरेवाले, त्यांना परत जाऊन भेटलो, बोले सर एक बोर्ड लगा तो अच्छे सा. तो बोले देशमुख साहब, बोले अभी नगरपालिका में फंड की प्रोविजन नहीं है. बोला साहब हम बनवा दिया हमारे तरफ से एक बोर्ड. बोले वेलकम, अच्छी बात आहे. तर त्यावेळी आम्ही त्यांना 1 लाख रुपयाचा डिजिटल बोर्ड बनवून दिला आमच्या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून आणि 25,000 रुपये ध्वज बनवून दिला, जो कॉम्प्लेक्सच्या वर लागलेला आहे. तुम्हाला फेसबुकवर दिसेल त्याचे जुने फोटो पाहाल तुम्ही. त्यावेळेस आम्ही 2016 मध्ये आजपासून 10 वर्ष आधी 1.25 लाख रुपये आम्ही डोनेशन दिलं आमच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून. कुठलाही गाजावाजा न करता आजपर्यंत सुरू होता. आता 2025 मध्ये त्यांचे जे चमचे आहे, बीजेपीचे चमचे आहे, त्यांनी परत ठराव घेऊन सीओवर प्रेशर आणून या कॉम्प्लेक्सचं नाव बदलावा. कॉम्प्लेक्सचं नाव बदलायला ठराव दिला. जर ठराव मला माहीत झाला, मी विरोध केला. मी 308 मध्ये कलेक्टर साहेबांकडे अपील केलाय, ते पेंडिंग अजूनपर्यंत. मग मला कारण असं वाटत होतं आधीपासून की आपल्या गावात कुठेतरी महाराजांचा पुतळा असायला पाहिजे, स्मारक असायला पाहिजे. मग मला माहिती पडली की 2018 मध्ये ज्यावेळी वैशालीताई ठाकूर नगराध्यक्ष होत्या, त्यावेळी सर्वांमध्ये ठराव पास झाला होता. आमच्या काटोल गळपुरा म्हणून प्राचीन चौक आहे, तिथे आखाडा पण आहे, तिथे काही जण 1-2 मंदिर पण आहे. तर तिथे ती जागा वाय पॉइंट आहे, म्हणजे 2 मोठे रोड गेले आणि मधला असा ट्रायंगल पेस आहे. तिथे खूप सुंदर असं त्यावेळी डिझाईन पण तयार झालं. मी तुम्हाला डिझाईन पण दाखवू शकतो. सगळं झालं, पण कुठे माझी शिकली माहीत नाही, ते काम बंद झालं. काही तिथले जे लोक आहेत त्यांच्या प्रेशर होत, ते फक्त भोटासाठी मताचे राजकारण करतात. त्यांना गावाच्या विकासाचं काही देणं घेणं नाही आहे. गावाच्या रोजगार, गावातील रोजगार, युवकांना रोजगार, त्याच्याबद्दल त्यांचं काही देणं घेणं नाही. त्यांना फक्त कमिशनखोरी त्यांचा धंदा आहे. म्हणून ते 18 पासून ते काम पेंडिंग पडलं होतं, म्हणून त्याची सगळी माहिती काढली आणि उपोषणाला तो मुद्दा लावून धरला की ही जी जागा जी आहे ही स्मारकासाठी हस्तांतरित करा. मग यांनी पैसे नव्हते भरले. मग त्याच दिवशी आमचे काटोलचे तहसीलदार साहेब, गणवीर साहेब, त्यांनी सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवलं, मिटिंग लावली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही याचं काम मला महिन्याभरामध्ये करून द्या. मग मी त्या मोजणी डिपार्टमेंटचे अधिकारी कोकाटे त्यांच्या मागे लागून तिथून तो एक चलन तयार करून घेतली. नगरपालिकेला चलन मी स्वतः द्यायला लावले, जसं काय माझ्या घरचं काम आहे.
फक्त महाराजांचं काम म्हणून मी स्वतः जातीवर लक्ष घालून ती चलान पास करून घेतली. आता नगरपालिकेचे पैसे भरले होते मोजणीसाठी. आता यामध्ये मोजणी होणार होती, पण त्या मोजणीपासून पिंटू देशमुख कुठेतरी दूर राहिला पाहिजे, म्हणजे पिंटू देशमुखाचा श्रेय मिळाला नाही पाहिजे, म्हणून यांनी सूडबुद्धीच्या राजकारणातून हे सगळं घडवून आणलं. मागच्या 2024ला 19 फेब्रुवारीला छत्रपती महाराजांच्या जयंतीला मी पोलीस स्टेशनच्या बाजूला 4 टनाच्या बेसवर रात्रीच्या रात्री छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवला. गावामध्ये कुठे चर्चा झाली, पण कसं गावातले शंड लोक आहेत, त्यांना असं वाटतं का पिंटू शिवचं नाव मोठं झालं तर आमचं नाव छोटं होईल. पण मला सांगा की महाराजांची मूर्ती जर बसली सगळ्यांचंच नाव मोठं होणार आहे. आपण जेवढ्या सगळ्यांचंच नाव आपल्या गावात छत्रपती शिवाजी महाराज माझे एकटे थोडी आहे, सगळ्यांचे आहे. जेवढे 18 पकड जातील लोक 12 बरोबर सगळ्यांचे शिवाजी महाराज आहे. शिवाजी महाराज सगळ्यांसोबत मी स्वराज्याची स्थापना केली होती. तिथे छत्रपती शिवाजी महाराज म्हणत होते की माझ्या शेतकऱ्याच्या मालाच्या देठाला धक्का लागायला पाहिजे नाही. तिथं आज शेतकऱ्याची सर्रास लूट होत आहे, शेतकरी आत्महत्या करत आहे. शेतकऱ्यासाठी कोणाला वेळ नाही आहे. कितीतरी शेतकऱ्यांनी काटोल विधानसभेमध्ये या वर्षावर आत्महत्या केल्या आहे. आता सध्या तुम्ही तुमच्या तडीपारी ऑर्डरच्या विरोधामध्ये विभागीय आयुक्ताकडे गेले, तिथून रिजेक्ट झाल्यानंतर तुम्ही कोर्टामध्ये सध्या गेलेले आहे. समोरचं तुमचं पाऊल काय असणार आहे? आता सोमवारी मला वाटतं सोमवारी हेअरिंग होतं, नाही सॉरी सोमवारी की सबमिट झाली, मंगळवारी काल हेअरिंग होतं. पण काल मला वकील साहेबांचा फोन आला की भाऊ पुढल्या मंगळवारची तारीख दिलेली आहे, ज्या ज्या अधिकाऱ्यांच्या याच्यामध्ये स्वाक्षऱ्या आहेत ह्या तुमच्या नोटीसवर त्यांना पुढल्या मंगळवारी सगळ्यांना कोर्टमध्ये बोलवलं आहे आणि निर्णय जो आहे पुढल्या मंगळवारी होईल असं मला त्यांनी सांगितलं. एकंदरीत तुम्हाला स्थानिक राजकारणापासून, काटोलच्या स्थानिक राजकारणापासून या ऐन निवडणुकीच्या तोंडावर बाहेर करण्याचा प्रयत्न झालेला आहे. तुम्ही तुमच्या मतदार बंधू भगिनींना काय एक संदेश देऊ इच्छिता? मी माझ्या काटोल विधानसभेतील तमाम सुज्ञ मतदारांना एकच विनंती करेन की हो घातलेल्या निवडणुकीमध्ये आपण कुठल्याही जातीच्या मोहमायात न अटकता, कुठल्याही पक्षाच्या मोहमायात न अटकता, कुठल्या कोणाच्याही पैशाच्या आमिषाला बळी न पडता, कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता जो सुज्ञ उमेदवार आहे, जो सक्षम उमेदवार आहे, जो नगरपालिकेमध्ये गेल्यावर तुमचे मुद्दे ताकदीनं मांडू शकेल. कसा आहे तर कधी कधी एखादा माणूस, एखादी बाई, तिला तिला समजत नाही, तिला बोलता येत नाही, ती जर तिला जर तुम्ही निवडून दिला, एखाद्या माणसाला जर तुम्ही निवडून दिलं, त्याला काही समजत नाही, तो नुसतं फक्त चमचागिरी करण्यात त्यांचं आयुष्य चाललेलं आहे. तुम्ही त्याला जर निवडून दिलं तर तुमची काय बाजू मांडणार आहे? तुम्ही नेता असा निवडा, तुम्ही तुमचा प्रतिनिधी असा निवडा का खमक्याने पाहिजे, त्याला तुमची बाजू नगरपालिकेमध्ये लावून धरली पाहिजे, त्यांनी नगरपालिकेमध्ये भांडून तुमचे कामं मंजूर करून आणले पाहिजे. नाही तर कसं होईल कसं की बाई बसेल खुर्चीवर आणि माणूस काम करेल, त्याला काय अर्थ आहे? जर तुम्हाला संविधानानं बायांना जे हे दिलेलं आहे, 50% आरक्षण दिलेलं आहे आणि आरक्षणामध्ये महिला तिथे आलेल्या आहेत, तर सक्षम महिला तुम्ही निवडलं पाहिजे की जे तुमची बाजू ताकदीनं नगरपालिकेमध्ये मांडेल. की असं न व्हायला पाहिजे की तुम्हाला बोलता येणार, तुझा नवऱ्याने सांगेल तुला काय तू असं असं बोल. जो तुमची बाजू ताकदीनं लावून धरेल त्यालाच तुम्ही निवडून द्या, कुठल्याही मोहात अडकू नका, एवढं मी नम्र निवेदन करेन. जर काटोलवासियांनी, जर ह्या काटोल विधानसभेतील लोकांनी जर आम्हाला चांगला प्रतिसाद दिला, आम्ही कोणा टीका टिप्पणी करणार नाही. आम्हाला कोणाच्या विषयी आमच्या मनात कुठेही द्वेष भावना नाही. मी कुठल्याही उमेदवाराला एक साधा फोनही केला नाही. मला भरपूर लोकांचे फोन आले, पण मी कोणाला एक साधा फोनही केला नाही की मी यावर माझी पत्नी उभी आहे, प्रभाग क्रमांक 2 माझी पत्नी उभी आहे, त्यासाठी मी कोणाला फोन केला नाही. उलट काही लोकांचे मला फोन आले की भाऊ तू तिथं करा, तुम्ही फोन करा, तुमचं ऐकतंय. मी कोणापाशी शरणागती पत्करणारा माणूस नाही. तुम्हाला माहितीसाठी सांगू शकतो. आता तुम्ही जे बोलले की भाऊ तुम्हाला नेहमी बदनाम करण्याचा प्रयत्न होतो, त्याच्यावर मला उत्तम उदाहरण मी असं देईल की तुम्ही जर इतिहास जरी तुम्ही 350 वर्षाचा जरी इतिहास तुम्ही काढून पाहिला तर जेव्हा जेव्हा जो योद्धा शरण येत नाही तेव्हा त्याला बदनाम केलं जाते. त्यासाठी कसं आहे म्हणते तर चोराच्या उलट्या बोंबा, कसा किस्सा आहे. म्हणून मी लढणारा योद्धा आहे, मी रडणार नाही, मी रडतही नाही आणि कोणाला रडवतही नाही. पण मला आले 2-3 लोकांचे फोन याच्या आधी 5 तारखेला 6 तारखेला एक वेळा आपण भेटून घेऊ, बसून जाऊ. नाही, मला बसायचंच नाही ना. सेटलमेंट आणि पिंटू देशमुख या दोन टोक आहे वेगवेगळे. कमिशन खोरी माझा धंदा नाही, ज्याचं त्यांनी करा. त्यांनी अजून माझ्या रेकॉर्ड केसेस लावून मला काही फरक पडत नाही. माझी बायको समजदार आहे, तिला माहितीचा नवरा कसा आहे, माझ्या आईला माहितीचा पोरगा कसा आहे, माझ्या पोरांना माझा आपला बाप कसा आहे. मला एवढं समजते की माणसाची बाहेर जेवढी इज्जत आहे घरी माणसाची इज्जत पाहिजे. त्या चोट्ट्यांची घरी इज्जत त्यांच्या बाहेर शिवाय देते. म्हणून त्यांनी माझ्यावर जास्त विचार करू नये.
अंतिम आपसे एक सवाल का जवाब जानना चाहेंगे। उद्धव बाला साहब ठाकरे आने वाले जो चुनाव है इस वक्त, उस पर किस तरह से रणनीति के तहत कार्य कर रहा है, कितने उम्मीदवारों को उन्होंने मैदान में उतारा है दबंगई राजनीति को खत्म करने के लिए? देखो कैसा है कि मैंने आपको पहले बताया कि हम काटोल नगर पालिका में पूरे 25 लोग और एक नगर से 26 सीट लड़ाने वाले थे। लेकिन ये जो मैंने आपको एक कहावत बताया मराठी में की, भैंस की और हले की, वो कहावत पूरी तरह से लागू होती, इनकी पूरी फट गई थी और ज्यादा फटने वाली थी, इसलिए इन्होंने मुझे चुनाव से बाहर रखा। हम जब 26 सीट लड़ने वाले थे, हम वहाँ 5 सीट लड़ रहे और 5 सीट पे हमारे को अच्छा रिस्पांस है। देखते जनता जनार्दन जो हमारे को आदेश देंगी वो हमारे को मंजूर रहेगा। हम कायदे को मानने वाले लोग हैं, हम संविधान को मानने वाले लोग हैं और मेरे बारे में जो कोर्ट में केसेस चालू है, जो कोर्ट मेरे ऊपर निर्णय देगा वो निर्णय मुझे मंजूर रहेगा। जय शिवराज, जय महाराष्ट्र, जय भीम।